आमचे पंच संगम भोईर सर. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण पाठवायचा. वानुडी टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि इसांबे टीमला आमंत्रण केलं ते म्हणजे फलंदाजीसाठी. चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. या ठिकाणी शिवसेनेचा बुलंद आवाज हुरणचे माजी आमदार मनोज शेठ भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत एकनाथ साहेब पिंगले खलापूर तालुका प्रमुख यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय गजानन शेठ मांडे या पाहुण्यास देखील शुभ आगमन होत आहे. डावखोऱ्याचा फलंदाज राज मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु जाल्यामध्ये अडकवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेटचं प्रतन. ओव्हर टू डीज. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिलाय तो म्हणजे इसबी टीमला राजच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज तेजस आला तर तेजसला मात्र शांत डोक्यानं खेळावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती एक मोठी हदरा आपल्याला भेटला. आणि गोलंदाज कौशल मात्र चांगली गोलंदाजी करतो. चांगली सुरुवात करून दिली वानुडी टीमला. यावेळेस मात्र चांगला टप्पा चांगली लाईन लेन आपल्याला पाहायला मिळाली आणि रिधाव चेंडूची सांगता होत्या. चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे कौशल.
गोलंदाज कौशल तयार आहे. या वेळेस देखील धीम्या गतीने टाकलेला चेंडू अगदी फसवा चेंडू स्लोअर पेचा चेंडू. तेजसला मात्र चेंडू समजत नाहीये. सलग डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 0 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणारी या षटकातील गोलंदाज आपल्याला कौशल पाहायला मिळतो. या वेळेस देखील सेम कॉपी पेस्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार ती चुकी करतो. चुकीला मात्र माफी नसणारा, कारण की धावसंख्येमध्ये अजूनही वाढ होत नाहीये. धावसंख्या मात्र अजून ओपन केली नाहीये. श्री गणेश अजून ओपन झालं नाहीये. डोकेलिटी खेळ खेळावं लागेल. षटकार चौकार येत नाहीये. त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं आणि धावफलकावरती धावा मात्र 0 आणि 0 पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी असतील, परंतु चांगली गोलंदाजी करतो. मेडन षटक हतलणार का गोलंदाज कौशल? या वेळेस पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चुकी आणि चुकी करतो. सर्व बॅटने चेंडू येत नाही म्हणून आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील सफल झाला नाहीये आणि मात्र सफल ठरतोय गोलंदाज कौशल. 5 चेंडू सलग त्यानं डॉट टाकले, त्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली आहे, ती म्हणजे राजच्या स्वरूपात गोलंदाज कौशल पाहायला मिळतो. या वेळेस बॅटची एज आणि मात्र धोका होणार का? परंतु सेफ लँडिंग तिथे मात्र 300 रक्षक धावतायत आणि 2 धावीचं कॉलिंग जरूर केलं होतं. तेजसनं 2 धावा सहजरीतीनं पूर्ण धावून काढलेत. या षटकांमध्ये धावसंख्या फक्त झाली ते म्हणजे 2 धावा. चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे कौशलनं 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. राज्य स्वरूपात चांगली गोलंदाजी, टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. एकविरा चषकामध्ये आपण पाहतोय, दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय वानिवली आणि सांबे या 2 संघांच्या दरम्यान मॅचला सुरुवात झालेली आहे. आज आपलं भाग्य आहे की आपले आदरणीय रायगड जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब आज आपल्यामध्ये या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत या एकविरा चषकामध्ये. त्यानंतर रघुनाथ दादा पाटील पनवेल तालुका शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे एकनाथ पिंगळे साहेब खालापूर तालुका प्रमुख आहेत, एकनाथ पिंगळे साहेब. त्यानंतर आमचे मोहन शेठ लबडे जे खानावळेचे उपसरपंच, त्यानंतर माजी सभापती रमेशजी पाटील, अमित मांडे साहेब आहेत, निलेशजी जुनगरे आहेत, त्यानंतर आमचे संतोषजी मांडे, त्यानंतर पांडुरंग पाटील आणि गजानन मांडे साहेब, या सगळ्या मान्यवरांचं इथे आम्ही स्वागत करीत आहोत. काल अविनाशजी मांडे, जे आमचे पिंट्या मांडे, या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही इथे स्वागत करीत आहोत. आमचे काठावले पण इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. रघुनाथजी सोनावणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच आपण पाहतोय, इसांबे संघ फलंदाजी करतोय. वानिवली आणि इसांबे दोन्ही जवळचे संघ आहेत. लोक परिसरातील आपण बघितलं तर हे दोन्ही संघ आहेत. स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या मान्यवरांचे. आत्ताच वावेघरच्या मैदानावर फोटोप्लेच्या टुर्नामेंटमध्ये साहेब त्या ठिकाणी 5-5:30 वाजता आले होते आणि पुन्हा एकदा इकडे आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भेट देत असतात, सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. दानशूर व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्या पाठीमागे ज्यांचा आशीर्वाद असणारे मनोहर शेठ भोईर साहेब आज या नाईट रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जाऊया. राजेशजी तांडेल आणि नरेश प्रवीण काठावळे आमचे तळेगाव या परिसरामध्ये खरं तर आपण अचानकची टुर्नामेंट पाहतो, मोठी टुर्नामेंट. रिचच्या मैदानावर आपण नाईट टुर्नामेंट बघतो आणि ही मात्र पहिलीच या परिसरातील आपण पाहतोय. प्रकाश झोतातील आई एकविरा चषकाचा हा दुसरा दिवस आणि इथे मात्र षटकारानं स्वागत करेल का पाहुण्यांचा आणि फलंदाजानं मात्र अकोट्यापाचा चेंडू होता, भिरकावून दिला, मिड विकेटच्या वरून मारलाय हा उत्तुंग षटकार. सर्वात मोठी टुर्नामेंट आहे आणि पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करणार आहे मी आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं स्वागत त्यांनी करावं आणि मी मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा.
स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण पाहुण्यांचे स्वागत इथे करणार आहोत. जिल्हा प्रमुख आणि या माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब आणि आता पुन्हा एकदा आमदार होणारच आहेत. इथे आपण तळेगाव वाडी आणि पानशिली या भागामध्ये आज ही प्रकाश ज्योतातील टुर्नामेंट आपण पाहतोय. आमचे बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे आणि त्यांना सपोर्ट आहे या ठिकाणी संतोषजी मांडे, पांडुरंग पाटील, अमित मांडे, गजाननजी मांडे साहेब या सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्यानंतर मी विनंती करणार आहे आमचे एकनाथ पिंगळे साहेब जे तालुका प्रमुख आहेत, खालापूर तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संतोषजी मांडे ज्यांच्या सौभाग्यवती वासंब्य ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. यानंतर मी रघुनाथ दादा पाटील जे तालुका प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि रघुनाथ दादा पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती इथे करतोय. मी बाबू मांडे यांना विनंती करतोय की त्यांनी रघुनाथ दादा पाटील यांचं स्वागत करावं. सगळी मंडळी तापाच्या तापा इथे आलेले आहेत. तळेगाव सारख्या एका खेडेगावामध्ये ही एक मोठी टुर्नामेंट या ठिकाणी पार पडते. बाबू मांडे ज्याला क्रिकेटची फार आवड आहे, एक चांगले कलाकार आहेत आणि रघुनाथ दादा यांचं स्वागत या ठिकाणी करतायत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन, जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, पनवेल तालुका प्रमुख. यानंतर मी माझी सभापती रमेश पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती करेन. मोहन शेठ लबडे साहेब खरं तर खानावळेचे उपसरपंच रमेशजी पाटील माझे सभापती यांचं स्वागत करण्याची विनंती पुन्हा एकदा आमचे पांडुरंग पाटील बलू पाटील म्हणून सगळे त्यांना टोपण नावाने खरं तर ओळखतात. पांडुरंग पाटील कोणाला माहितीच नाहीये आणि त्यांच्या वतीनं त्यांचं रमेश पाटील साहेबांचं स्वागत केलं जाते जे माझे सभापती आहेत. यानंतर मोहन लबडे साहेबांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. मोहन लबडे साहेब कित्येक चांगल्या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा वाटा असतो. मोठमोठे सप्ते नेवास्याला जाऊन तिकडे माऊलींच्या गावाला जाऊन पण ते करत असतात. ते मोहन शेठ लबडे यांचं स्वागत या ठिकाणी आमचे माजी उपसरपंच अमित मांडे यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आमचे निलेश जुनघरे शहर प्रमुख आहेत आणि या निलेशजी जुनघरे यांचं स्वागत करण्याची विनंती इथे करतोय. निलेशजी जुनघरे दिनेश पाटील यांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय इसंबे आणि वानिवली या दोन संघांच्या दरम्यान. इसंबे संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि वानिवली संघ इथे निलेश जुनगरे यांचं स्वागत. आमचे काठावले तांडेल सगळ्यांचंही स्वागत. 19 धावा झाले इसंबे संघाचे आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये 19. संतोष दादा मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर आमचे कुरंगळे पांचिलचे आमचे सुधीर कुरंगळे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. इकडे तळेगाव मध्ये एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल आणि अविनाश मांडे यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. आमचे पिंट्या मांडे आणि साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला गोड आशीर्वाद द्यावेत. रघुनाथजी सोनावणे यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येते. इसंबे आणि वानिवली, कराडे आणि कुंभिवली त्याच्यामध्ये मला वाटतं जिंकली ती कराडे संघ जिंकली. दुसरी मॅच आपण पाहतो इसंबे आणि वानिवली. हे षटक संपलं की आपण साहेबांकडे वळणार आहोत. नक्कीच या टुर्नामेंटला आई एकविरा चषकाला आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब, आमचे अनंत पाटील जे पोलीस पाटील आहेत, अनंत पाटील साहेब आणि मालतोडे या मैदानाचे मालक आहेत. कारण ही जागा जर त्यांनी आपल्याला दिली नसती तर कदाचित आपल्याला मॅच भरवणं कठीण झालं असतं. अनंत पाटील साहेब आमचे पोलीस पाटील. पिंट्या आमचे अविनाश मांडे यांना विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. भरपूर पाहुणे मंडळी आपण काल रात्रीमध्ये बघितलं, कमीत कमी 200च्या वर पाहुणे आले असतील. आणि मी इसंबे आणि वानिवली या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. तमाम क्रिकेट प्रेमींचं पण इथे स्वागत आपण करणार आहोत. आमचे कृष्णा गायकर आहेत, त्यानंतर आमचे झुंजारराव आहेत, पंकज पाटील आणि सगळे स्कोरर. नाईट मॅच म्हटलं की सगळ्यांची मदत लागते.
आणि पंच पण आमचे तिन्ही पंच चांगले पंच आहेत. एक चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. काल पण मस्त मॅच झाल्या आणि बाबू मांडे यांनी मात्र छोट्या छोट्या संघांना प्रकाश झोतामध्ये चमकण्याची संधी दिलेली आहे. प्रवीण काठावळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. बाबू मांडे यांचा सगळा मित्र परिवार आहे. जिथे जिथे क्रिकेट असेल, जिथे जिथे चांगलं काम असेल तिथे बाबू मांडे नेहमीच आपल्याला दिसतात. त्यांच्या जोडीला दिनेश पाटील आणि केदार तेलंगी आणि सगळा तळेगाव पांचील, तळेगाव वाडी या भागातील सगळी मंडळी बाबू मांडे यांना सपोर्ट करत असतात. मैदानामध्ये मॅच चालू आहे. इसंबे आणि वानिवली धावफलकावरती धावा लागले गेलेत 21. या वेळेस मोठा फटका सरळ दिशेनं खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु कोणतीही चूक न करता झेल टिपला जातो. फलंदाज मात्र बाद होतो. तंबूच्या आश्रयामध्ये चांगली विकेट आपल्याला प्राप्त करून दिली ती म्हणजे गोलंदाज जाणा ओरटुडीज. नक्कीच इसांबी टीम आता दडपणाखाली खेळत असेल कारण साहिल बाद झाला, त्यानंतर राम, त्यानंतर राज अशी पडझड चालू आहे मैदानामध्ये आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील आला वानुली टीम कडून चांगली गोलंदाजी करतो. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणारा आणि चांगली एक मोठी विकेट मिळवून दिली आहे ती म्हणजे आपल्या टीमला. तर गोलंदाज स्वप्नील चांगली गोलंदाजी करतो. धावफलकावरती धावा लागले गेले ते म्हणजे 21 धावा ते म्हणजे इसांबे टीमची. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आला जयेश. नवीन बॅटर जयेश आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणारा नवीन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. स्टॅकिंगवरती जयेश. या वेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर झपक्यान आतमध्ये विसवणारा चेंडू यष्टीरक्षक मात्र आपले काम चोख बजावतो. चांगला स्पीड, चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज स्वप्नील कडून. आणि मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल तो म्हणजे इसांबे टीमच्या जयेशला. नक्कीच मोठं डोंगर रचायचं असेल तर मोठ धावफलकी इथे स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल आणि मात्र परतावा लागतो जयेशला देखील तंबूच्या आसऱ्याला ओरटुडीज. जयेश बाद झाला. त्याच्यानंतर आता नवीन बॅटर कल्पेश पाहायला मिळतो. षटकार चौकार येत नसतील तर आपण एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देणं खूप गरजेचं असतं परंतु मोठमोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट गमवून बसले ते म्हणजे इसाबे टीमचे फलंदाज. आणि धावफलकावरती धावा लागले ते म्हणजे 21 धावा. 21 धावा मात्र रोख दिलं ते म्हणजे स्वप्नील गोलंदाजांना चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 2 धावा खर्ची करून 3 विकेट प्राप्त केले ते म्हणजे स्वप्नीलला. शेवटचा चेंडू असणारा, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका असणार का या वेळेस सर्कल मध्ये चेंडू परंतु तिथे मिस फील्ड केली जाते आणि मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. सजवला होता तो म्हणजे कार्पेट शॉटच्या साह्यानं कल्पेशनं. मी म्हटलं होतं या चेंडूवरती मोठा फटका येणं खूप गरजेचं आणि तो मात्र टायमिंग शॉट केला आणि मात्र चौकार आला. चौकाराच्या साह्यानं मात्र धावफलकामध्ये वाढ होती ती म्हणजे 25 धावा आणि धावफलकावरती धावा लागली 25. चांगली सुरुवात करून दिली आहे. गोविंद पाटील यांना देखील विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचं. आई एकविरा चषकामध्ये मी पुन्हा एकदा आलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं स्वागत करतोय. इथे आमचे आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब आज जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार औरण तालुक्याचे, त्यानंतर रघुनाथ दादा पाटील, मोहन शेठ लबडे, एकनाथजी पिंगळे, त्यानंतर आमचे आनंद पाटील यांच्या जागेमध्ये आपण बसलेलो आहोत. रमेशजी पाटील माजी सभापती, त्यानंतर निलेशजी जुनगरे, अमित मांडे,
संतोषजी मांडे, तमाम ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि या सगळ्या आमचे पिंट्या मांडे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधीर कुरंगळे या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि या विनंती करणारे आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. रायगड जिल्ह्यातील आमचे पत्रकार मयूर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. मॅच आपण बघतोय इसांबे आणि या वानिवली या दोन संघांमध्ये सुरू आहे. फलंदाज बाद झालाय. तेजस हा फलंदाज बाद झालाय. वानिवली आणि इसांबे संघ फलंदाजी करतोय, वानिवली संघ क्षेत्ररक्षण करतोय. प्रकाश ज्योतीतील ही टुर्नामेंट आपण पाहतोय. या परिसरामध्ये पहिल्यांदाच सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. बाबू मांडे, दिनेशजी पाटील आणि केदार तेलंगे या आणि सगळे सहकारी. हा खेळ नव्हे ऐकल्याचा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी सगळ्यांनी मिळून केलेली ही मेहनत आणि या मेहनतीला रंग येताना आपण पाहतोय. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे कोण असेल तर आमचे पांडुरंग पाटील, संतोष मांडे, गजाननजी मांडे, अमित मांडे या सगळ्यांचा हातभार यांच्या पाठीमागे आहे. सगळ्यांचे आशीर्वाद पिंट्या मांडे या सगळ्या आणि गावदेवी तळेगाव संघ आणि या TS स्पोर्ट तळेगाव या सगळ्यांनी इथे आपल्याला सपोर्ट केलेला आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतीक. पहिल्या चेंडूवरती दांडी उद्ध्वस्त केली, त्यानंतर निर्धाव चेंडू चांगली सुरुवात करून देतो. धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 25 धावा. 25 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय वासुदेव. सायकलवरती वरती कल्पेश. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक. वानवी टीम कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस सरळ बॅटने चेंडू खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. एकच धाव मिळते. एके धावेवरती जास्त काही मिळणार नाही. एके धावेच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये वाढ होती. 26 धावा धावफलकावरती लागले गेल्यात टीम इसांबेची. इसांबे टीमची 26 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. स्ट्रायकिंग वरती नवीन बॅटर येतो कल्पेश. जर शरीरयष्टी बघायला गेलो तर मोठे फटके मारण्याची ताकद आहे, परंतु ती ताकद आता दाखवावी लागेल. ती म्हणजे कल्पेशला. गोलंदाज प्रतीक. फुलटॉस पैचा चेंडू होता, परंतु टायमिंग करता आला नाही. निर्धाव चेंडू. नक्कीच मी म्हटलं होतं की शरीरयष्टीवरती जर आपण बघितलं तर मोठा फटका मारण्याची खूप ताकद आहे, परंतु टायमिंग परफेक्ट झालं नाही. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र तिथं स्थिरावली गेली. 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत, ते म्हणजे इसांबे टीमची. पुन्हा एकदा फुलटॉस पैचा चेंडू, परंतु सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे उचलणार फेकणार, परंतु 2 धावा सहज रीतीने पूर्ण. यष्टीरक्षकानं जर चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु 2 धावेच्या साह्याने मात्र एक शॉर्ट रन असणारा. एकच धाव असणार आहे. एके धावेच्या साह्याने 27 धावा धावफलकावरती लागले गेले. नक्की शॉर्ट रन, त्याच्यामुळे एकच धाव ऍड केली जाणार आहे. 27 धावा धावफलकावरती लागले गेलेत, ते म्हणजे इसांबे टीमची. आणि वानवली टीम कडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे प्रतीक या गोलंदाजी देखील. यावेळेस मागचा दरवाजा मात्र उघडा ठेवला आणि मात्र चोरी झाली. दांडी गुल केली, ती म्हणजे कल्पेशची. चांगली गोलंदाजी ती, अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि दांडी गुल प्रतीक या गोलंदाजांना. धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 27 धावा. येणारी 24 चेंडू 28 धावांची गरज असणाऱ्या टीम वानिवलीला. वानिवली आणि या इसांबे या दोन संघांमध्ये मॅचला सुरुवात झालेली आहे. मी या साहेबांना विनंती करेन या एकविरा चषकामध्ये त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. एकविरा चषक आयोजित भव्य दिव्य नाईट ओव्हरऑल क्रिकेटचे सामने दिनांक 27, 28, 29 म्हणजे आजचा हा दुसरा दिवस आहे. आणि या सामन्याचं नाईट सामन्याचं ज्याने आयोजक केले ते सर्व माझे शिवसेना पक्षाचे
निवडून आलेले सदस्य, येथील सर्व पदाधिकारी, आपण एक अतिशय सुंदर असं या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे. मैदान माझे मालक माझ्याजवळ बसलेले आहेत, त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही मैदान तुमचं आहे? एकदम हो म्हणलं माझं आहे. पण असा चांगला मैदान आणि या ठिकाणी जो रोषणाई आहे, प्रकाश झोताची रोषणाई, तीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी बघायला मिळतोय. मी खरोखरच आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आम्हाला जायची घाई आहे, पण मीच सांगितलं ही कंप्लीट इनिंग बघितल्यानंतर निघू, आणि तुम्ही माझ्या हातात माईक दिलात. पण माझ्यावर असणारे माझे सहकारी एकनाथजी पिंगळे, रघुनाथ पाटील, मोहन लबडे, आमचे रमेश पाटील, पोलीस पाटील, आमचे या निलेश, आमचे शहर प्रमुख अमित मांडे, सर्वांच्या या ठिकाणी आग्रहात तर मी एक कार्यक्रम उरकून या ठिकाणी आलेलो आहे. आपण या ठिकाणी क्रिकेट संघाला जी संधी उपलब्ध करून दिलीत, कारण बऱ्याच वेळेला दिवसाचे सामने होतात, पण प्रकाश झोतातले सामने खूप कमी होतात, कारण तेवढा आयोजकांना खर्चही करावा लागतो. आणि आज या ठिकाणी हे सामने वातावरण चांगलं असल्यामुळे खेळाडूलाही त्रास होत नाही आणि बघणाऱ्यांनाही त्रास होत नाही. त्यामुळे या सामन्यांचं सादरीकरण या ठिकाणी प्रत्येक अँकरच्या माध्यमातून, कॉमेंटेटरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. आपण चांगलं खेळ खेळावं एवढीच मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये मी अनेक वर्ष खेळलेलो आहे आणि मैदानातली लढाई मला कशी असते ती पूर्णपणे माहीत आहे. पण ती लढाई लढत असताना आपला प्रतिस्पर्धी संघ हा आपल्याच गावातील असतो किंवा आपल्याच परिसरातील असतो. फक्त मैदानातली लढाई आपण आपल्या बॅटीने आणि बॉलनी करायची असते. वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा वाक्यप्रचार करून आपण संबंध बिघडवायचे नसतात. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला म्हणतो की मैदानामध्ये जरी आपण प्रतिस्पर्धी एकमेकाचे असलो तरी आपण दोघे पण या हिंदुस्थानचे आहोत. पाकिस्तानची टीम काय मैदानामध्ये खेळत नसते. म्हणून चांगलं ज्यावेळेस आपण संबंध ठेवतो त्यावेळेस खेळही चांगला होत असतो, अंपायर चांगला निर्णय अंपायरचा असतो, तेही आपल्याला मान्य करावं लागतो. आता तर या यूट्यूबच्या जमान्यामध्ये आपल्याला तेही दिसतो की कदाचित अंपायरचा निर्णय चुकीचा असला तर त्या निर्णयावर आपण थर्ड अंपायरचा आपण त्यावर निकाल घेत असतो. पण मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करेन की क्रिकेटचा खेळ हा खेळत असताना खेळाचं पावित्र्य, मैदानातलं पावित्र्य आपण राखून आपण चांगला खेळ खेळा आणि प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी षटकारांची चौकारांची आताशबाजी करा आणि आपल्या संघाला कसा विजय करता येईल हा टार्गेट समोर ठेवून आपण खेळ खेळा, एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मनोज शेठ साहेब, रायगड जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार, आणि त्यानंतर रघुनाथ दादा पाटील, एकनाथ पिंगळे साहेब, रमेशजी पाटील साहेब आणि आमचे सगळ्याच पाहुण्यांचं इथे आम्ही स्वागत करतो आहे एकविरा चषकामध्ये. खरं तर साहेबांनी सांगितलं की आम्ही लेफ्ट हँड फलंदाजी करायची, लेफ्ट हँड गोलंदाजी करायची. बरं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत ते मनोहर भोईर साहेब, आणि त्यांनी सांगितलं की दिलखुलास एकमेकांचे संबंध ठेवून तुम्ही क्रिकेट खेळा. या एकविरा चषकाला आशीर्वाद देण्यासाठी आज रायगड जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आमचे एकनाथ पिंगळे, रघुनाथ दादा पाटील, रमेशजी पाटील साहेब, निलेशजी चुनगरे, मोहन लबडे साहेब, या सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. हॅलो हॅलो चेक. तर मैदानामध्ये सामना चालू आहे इसांबे आणि वानिवली. 28 धावींची गरज असताना 2 चेंडू सलग डॉट आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच 2 चेंडू सलग डॉट टाकले ते म्हणजे विशालला नक्कीच फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू अगदी चेंडूकडे पाहत उभा राहिला
आणि मात्र समीकरण 28 धाव्यांचं पाठलाग करत असताना प्रथम 2 चेंडू सलग डॉट आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे इसांबे टीमचे गोलंदाज. वानवली टीम समोर 28 धाव्यांचं आव्हान ठेवला. जशी वानवली टीमने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी इसांबे टीमचे गोलंदाज करतील का? कारण 24 चेंडू 28 धाव्यांची गरज असताना आता मात्र समीकरण बदलला. येणारे 22 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असणारा 22 चेंडू 28 धाव्यांची गरज असणारा समोर स्टाकिनवरती अक्षय आणि नॉशकिनवरती कलोते आणि पाहायला मिळतोय. मी यानंतरची जी मॅच होणार आहे कलोते आणि गिरवले दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेक करणं. कलोते आणि गिरवले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी आपण या. गोलंदाज तयार आहे विशाल. यावेळेस नक्कीच तसाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आकाशला मात्र काही चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. जशी गोलंदाजी गिरवली टीमच्या गोलंदाजांना केली होती सलग 5 चेंडू डॉट त्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली होती तशीच गोलंदाजी करतोय की काय गोलंदाज विशाल इसांबे टीम कडून. 0 धाव फलकावरती लागली गेली. यावेळेस देखील सेम चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु फलंदाजाला मात्र काही चेंडू समजत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू जातात परंतु फलंदाजाला समजायला पाहिजे ओळखायला पाहिजे की आपल्या बॅट वरती नेटचा चेंडू येत नाहीये. त्यावेळेस वरती असणारा बॅट्समन प्रतीक त्याला मात्र स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. आणि मात्र सलग 4 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे फलंदाज अक्षयच्या खेळीकडून सलग 4 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. अचूक टप्पा अचूक लाईन लेन पाहायला मिळते. यावेळेस देखील मागे फिरून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. मी म्हटलं होतं जशी वानवली टीमच्या टीमने गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल. नक्कीच 28 धाव्यांचं पाठलाग करत असताना मात्र सलग 5 चेंडू डॉट गेलेत ते म्हणजे टीम इसांबेच्या गोलंदाजांना फेकले गेलेत. विशाल अगदी टाळ्याचं कर्कश केला पाहिजे. यावेळेस सरळ दिशेने चेंडू फेकून दिला तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धावेवरती समाधान मानावं लागतं. स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश ओपन केला. 1 धाव फलकावरती लागली गेली आणि धाव फलकामध्ये 1 धाव जॉईंट आणि चांगली सुरुवात करून दिली ती गोलंदाज विशालला इसांबे टीमला. कलोते आणि गिरवले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटची पुकार आहे. गिरवले आणि कलोते या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय इसांबे आणि वानिवली संघ आता धावांचा पाठलाग करतोय. इसांबे आणि वानिवली मॅच आपण मैदानाच्या मधोमध बघतोय आणि त्याच्यानंतरची मॅच आहे कलोते आणि गिरवले दोन्ही संघांच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी. धाव फलकावरती धावा लागले गेले ते म्हणजे 1 धाव आणि नवीन गोलंदाज इसांबे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतो राम. नक्कीच रामला देखील चांगलं काम करावं लागेल. जसं विशालने गोलंदाजी केली सलग 5 चेंडू डॉट त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय ते म्हणजे आपल्या संघाला. आता मात्र समीकरण बदलला. येणारे 18 चेंडू आणि 27 धावींची गरज असणाऱ्या 18 चेंडू 27 धावींची गरज असताना डाकोऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. आकाश आणि प्रतीक अक्षय आणि प्रतीक अशी सालमीर मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच मागच्या ओव्हर्स मध्ये जे काही झालं ते विसरावं लागेल आणि नव्याने सुरुवात करावी लागेल ती म्हणजे अक्षयला. कारण मागच्या ओव्हर्स मध्ये खूप काही घडलं. एकच धाव फक्त धाव फलकावरती लागली गेली. गोलंदाज राम तयार आहे. यावेळेस देखील मात्र चकमा देणारा चेंडू पाहायला मिळतो. अक्षयला मात्र काही चेंडू समजत नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवला ते म्हणजे इसांबे टीमच्या गोलंदाजांना. जशी गोलंदाजी विशालला केली तशीच गोलंदाजी राम देखील करतोय की का? मी म्हटलं होतं तशीच गोलंदाजी करावी लागेल आणि रामला देखील चांगलं काम करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच डोकेलिटी शॉट. ज्या उचली घेणारा चेंडू होता त्याला फक्त दिशा दिली आणि दिशा देणारा चेंडू जातोय सीमापार चेंडू जातो. धावफलकामध्ये वाढ होती. 5 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 5 धावेच्या साह्याने वाटचाल करत असताना पाहायला मिळते वानवली टीम.
अजून काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. अक्षयकडे देखील क्षमता. सामवीरसाठी आलेला फलंदाज डावखुरा फलंदाज म्हटलं की घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता अक्षयला मात्र आपलं रूप बदलावं लागेल. इथून मात्र गिअर चेंज करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू निर्धाव जरूर टाकला होता रामना, त्यानंतर आलेला दुसऱ्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र नवीन रूप घ्यावं लागेल, ते म्हणजे अक्षय या फलंदाजाला. धावफलकावरती धावा लागले गेले ते म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागले गेले. दुसरं षटक चालू असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज राम तयार आहे तिसरा चेंडू पेस करण्यासाठी. समोर फलंदाज अक्षय पाहायला मिळतो. या वेळेस सर्व बॅटनं खेचला, परंतु तिथे जाळा रचलाय का आणि चेंडू जातो सीमा पार. षटकार उलट उडीच. की मी म्हटलं होतं मागच्या ओव्हर्स मध्ये जे काही झालं ते विसरावं लागेल अक्षयला. आणि मात्र आता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 11 धावा. इथून मात्र रूप बदललं गेला आणि मात्र नवीन सुरुवात करतोय तो म्हणजे अक्षय फलंदाज. नक्कीच हल्ला बोल करतोय राम या गोलंदाजावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज राम वरती मात्र नक्कीच दडपण असेल. अजूनही 3 चेंडू अजूनही बाकी असतील या शतकातील. गोलंदाज राम आपल्याला पाहायला मिळतो. तळेगावचे दिलीप पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपण स्टेज वरती यायचा. या वेळेस मागच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॉडीवरती चेंडू बदलला जातो. कोणती धाव नाही आहे, निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता होती. आता मात्र 2 चेंडू अजूनही बाकी असतील. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. आता 2 चेंडू कशा रीतीने पेस करणार गोलंदाज राम, कारण की धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मागच्या ओव्हर्स मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती, ती म्हणजे विशाल गोलंदाजांना. पुन्हा एकदा विनंती करतोय कलोते आणि गिरवले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेक करण्यासाठी आपण लगेच या. कलोते आणि गिरवले नाही तर मग षटकं कमी केली जातील याची नोंद घ्या. गोलंदाज आपल्याला राम पाहायला मिळतो. समोर अक्षय. या वेळेस सरळ फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवायचा होता, परंतु स्पेस मध्ये चेंडू असताना कार्याच्या सरळ जातो. तिथे 1 धावेच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये वाढ होती. 12 धावा धावफलकावरती लागले गेल्यात टीम वानिवलीच्या. 12 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अजूनही 28 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावेचं डोंगर रचलं गेलं ते म्हणजे 2 फलंदाजांना. बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग वरती असणारा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग वरती येतो, तो म्हणजे प्रतीक. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू खेळ करण्यासाठी प्रतीक स्ट्रायकिंग वरती आला. वानिवली टीम कडून आता प्रतीकला देखील मोठे फटके खेचावे लागतील, कारण की 28 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपली धावसंख्या 12 झाली आहे. अजूनही पल्ला खूप मोठा, परंतु गोलंदाज खूप चालाक आहेत ते म्हणजे इसबे टीमच्या. रामने देखील मार खाल्ला असेल, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगला टप्पा अचूक लाईन पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडू ओव्हर समाप्त झाली. या ओव्हर्स मध्ये रामने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 11 धावा खर्च केल्या आणि टोटल धाव संख्या लागली गेली ती म्हणजे 12 धावा. 12 धावा धावफलकावरती लागले गेले ती म्हणजे वानिवली टीमची. तर चला स्पीडअप करायचा. पंचांना विनंती करतो टाइमपास करू नका, स्पीडअप करायचा. टीम मीटिंग भरून द्यायची नाहीये. आता येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इसंबी टीम आपल्याला विनंती करतो आपण टीम मीटिंग करायची नाहीये. येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज असताना आता मात्र रंगरूप बदलावं लागेल, ते म्हणजे अक्षय आणि प्रतीकला मोठे फटके खेचावे लागतील, परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज देखील वापरावा लागेल. तो गोलंदाज इसंबी टीमला. इसंबी टीम कडून तिसरा षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज कोण असणार? ओमकार. नौका गोलंदाज ओमकार पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे कलोते आणि गिरवल्या. तर दोन्ही टीमच्या
कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचा, कारण येणारे 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 16 धावेची गरज असताना ओमकार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. समोर अक्षय मोठे फटके खेचतो. इथे देखील आडव्या पट्ट्यानं मागच्या दिशेने खेचला, 1 बाउन्स जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा ओटुडीज. गोलंदाज तयार. यावेळेस देखील तशाच रीतीने फटका खेचला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक धावतो, परंतु आउटफील्ड फास्ट आणि 1 बाउन्स जातो सीमा पार. चेंडू 4 धावा ओटुडीज. गिरावळे आणि कलते या दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. कलोतो आणि गिरवले यांच्यामध्ये पुढची मॅच होणार आहे. आता मात्र इथे 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त 8 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 10. उलट समीकरण झालेलं आहे. मगाची 12 बॉल 16 होती, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धावेसाठी धावत आहेत. दोन्ही फलंदाज चांगले धावतात विकेटच्या मध्ये आणि ते मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 28 धावांचा पाठलाग करतोय इथे वानिवली संघ, इसांबे आणि वानिवली. इकडे आपण पाहतोय गिरवले आणि कलोते या 2 संघांमध्ये नाणेफेक. कलोते संघाने टॉस जिंकलेला आहे. आमचे पांडुरंग पाटील यांच्या वतीने नाणेफेक करण्यात आली. इथे आपण पाहतोय की आता अजूनही धावा करायच्या आहेत त्या 6. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 6. इसांबे आणि वानिवली. इसांबेने केल्या 27 धावांनी 28 धावांचा पाठलाग करतोय तो वानिवली संघ आणि इथे मात्र विकेट गमावतोय तो वानिवली. ते आपण पाहतोय आई एकविरा चषकामध्ये वानिवली संघ थोडासा हवी झालेला आहे तो इसांबे संघावर. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 8 धावा करायच्या त्या 6. स्कोरर आमचे मनोज पाटील इथे सांगतात की 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. क्रिकेट आहे, 2-3 चांगले चेंडू टाकले, निर्धाव चेंडू टाकले, 1-2 विकेट अजून जरी घेतल्या इसांबे संघाला तर या मॅच मध्ये पण जान येऊ शकते. क्रिकेटमध्ये काही घडतं, अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच किती अति झाला तरी क्रिकेट बघण्यासाठी मात्र प्रेक्षक येत असतात. क्रिकेट सगळे खेळत असतात. 8 चेंडू 6 धावांची गरज. इथे मात्र सिंगल घेतलेले नवीन आलेले फलंदाज स्वप्नीलनं 7 चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक 5 धावांची गरज आहे. इसांबे संघाला मेहनत करावी लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षकांना त्यांना चांगली साथ द्यावी लागेल. सिंगल धावा रोखाव्या लागतील. पंचांकडे पाहतायत बरेचसे फलंदाज असंच आहे, चेंडू हुकला की पंचांकडे बघायचं, परंतु चांगला चेंडू आहे आणि हा मात्र चेंडू निर्धाव येतोय. या षटकामध्ये आल्या ते 11 धावा आणि अशा पद्धतीने इसांबे आणि वानिवली यांच्यामध्ये आपण पाहतोय शेवटचं 1 षटक बाकी आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायचे आहेत 5. सोपं आव्हान आपल्याला नेहमी वाटत असतं, परंतु कधी कधी सोपी आव्हानं पण कठीण होत जातात. 6 चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे. इसांबे संघाच्या कर्णधाराला असा एक गोलंदाज शोधावा लागेल की तो 4च धावा देईल. 4च धावा देईल तरच या मॅच मध्ये इसांबे संघ जिंकू शकतो. आणि एखादा मोठा फटका जर वानिवलीचे हे जे 2 फलंदाज आहेत
आपण पाहतोय आता खेळपट्टीवर जे फलंदाज आहेत त्यांनी जर का एखादा मोठा फटका मारला तर मात्र या मॅच मध्ये वानिवली संघ जिंकू शकतो। यानंतर होणारी मॅच आहे एक खालापूर तालुक्यातील कलोते संघ आणि एक पनवेल तालुक्यातील गिरवले संघ असे दोन संघ एकमेकांच्या समोर असणार आहेत। पहिली मॅच कुंबिली संघाच्या विरुद्ध कराडे संघाने जिंकलेली आहे। दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघणार आहोत दोन्ही संघ जवळचे आहेत, लोक परिसरातील इसांबे आणि वानिवली नेहमी एकाच ग्रामपंचायतीमधले पण असतील हे दोन्ही संघ, परंतु एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी खेळत आहेत कारण लॉट्स मध्ये ज्या पद्धतीने संघ आलेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय 27च धावा केल्या 24 चेंडूमध्ये त्या इसांबे संघानं आणि 28 धावांचा पाठलाग करताना आता 5 धावा दूर आहे तो वानिवली संघ। आतापर्यंत धावसंख्या झाली ती 23, शेवटचं एक षटक बाकी आहे, धावा करायचे आहेत त्या 5। तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे आई एकविरा चषकामध्ये। बाबू मांडे, दिनेश पाटील आणि केदार तेलंगे आणि त्यांचे सगळे सहकार्याने घेतलेली मेहनत इथे आपण पाहतो। पहिला चेंडू इतका ओरडतोय गोलंदाज परंतु पंचांनी मात्र तो बघूया पंच मालदोटे बातचीत करतायत, बातचीत करण्यासाठी निघालेले आहेत स्क्वेअर लेग पंच आणि या मेन अंपायर यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर मालदोटे निर्णय पुन्हा एकदा काय होतोय बघूया। मालदोटे अंगाला लागला असावा आणि हा जो व्हाईट बॉल दिला होता पंचांनी त्यांनी माफी मागितलेली आणि या पुन्हा एकदा हा चेंडू चांगला असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय। 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे। चेंडू टाकल्यानंतर जसा आवाज केला होता गोलंदाजाने आणि इथे मात्र आपण पाहतोय 5 चेंडू 5 धावांची गरज। एक चांगली मॅच मालदोटे मैदानाच्या मधोमध दुसऱ्या रात्रीतली ही दुसरी मॅच आपण इथे पाहतोय। दोन्ही जवळचे संघ आहेत, दोन्ही संघ जेव्हा जवळचे असतात एकमेकांशी असतात, तुम्ही जिंका आम्ही जिंकू द्या, परंतु प्रत्येकाला वाटतं मनामध्ये माझाच गाव जिंकला पाहिजे, मीच जिंकलो पाहिजे। 5 चेंडू 5 धावांची गरज आहे। चेंडू चाललाय लॉंगनला, सिंगल घेतलेली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, त्याच ताकदीचा थ्रो पण येतोय। 4 चेंडू 4 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे। कलोत्याचे आमचे पाहुणे जाधव, मयूर जाधव या ठिकाणी आलेले आहेत कलोद्याचे आमचे पाहुणे। 4 चेंडू 4 धावांची गरज आहे। गोलंदाज आहे साहिल। 4 चेंडू 4 धावा, कट करायचा होता चेंडू। वानिवली संघ आता थोडेसे टेन्शन मध्ये कारण एका चेंडूमध्ये 4 धावा 6 धावा येतात, परंतु प्रत्येक चेंडूवर सिंगल काढणं कठीण आहे। आजकाल क्रिकेट असं झालेलं आहे की चौकार षटकार डॉट आणि विकेट, एखाद्याला तुम्ही सांगितलं सिंगल काढ तर कठीण आहे, षटकार मारतो मारेल। आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत, मॅच कुठे होती आणि कुठे आली। आपल्याला वाटलं की 2-4 चेंडू राखून वानिवली संघ जिंकेल, परंतु आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत त्या 4। साहिल चांगली गोलंदाजी करतोय, फटका उंचावरून मारलाय, चेंडू हवेमध्ये, 3 चेंडू 4। क्षेत्ररक्षक चुकी करतोय, घेतलेला झेल त्याने जमिनीला दान केलेला आहे। 2 धावा येतात, 3 चेंडू 4, आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज। झेल घेतला असता तर कठीण अवस्था झाली असती ती वानिवली संघाची, परंतु घेतलेला झेल टाकलेला आहे आणि आपण नेहमी म्हणतो की छोडो कॅच हारो मॅच, आणि अशी परिस्थिती आता होते का, कारण हा जर झेल पकडला असता तर 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती। कोणाला वाटलं नव्हतं की वानिवली संघ एवढा अडचणीत येईल आणि इसांबे संघ चांगली कामगिरी करेल। आमचे कृष्णा गायकर बघा मॅचचा आनंद घेत आहेत, माझ्या समवेत आमचे काल रात्री पण झुंजारराव होते, आज डेची टुर्नामेंट होती आमची 40 प्लसची। आशिष मालुसरे यांच्याकडनं इसांबे जर जिंकली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे। अजूनही 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे। सुरुवातीला असं वाटलं की ही मॅच एकतर्फी होईल, 2-4 चेंडू राखून जिंकेल तो वानिवली संघ, परंतु त्यानंतर केलेली गोलंदाजी क्षेत्ररक्षकाने पण चांगली साथ दिली होती, परंतु जो झेल सुटला, पकडो कॅच जितो मॅच आपण नेहमी म्हणतो, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे मात्र सोडलाय झेल, कॅच सोडलं की मॅच सोडले आपल्याला दिसेल। 2 चेंडू 2 धावांची गरज, चेंडू हातामध्ये होता, इथे मात्र बघूया पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे 1 धाव पूर्ण झालेली आहे। आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग। दोन्ही संघ गोरक्षनाथ पवार म्हणतात की या दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस, दोन्ही संघ टेन्शन मध्ये,
अशा वेळेस लक्ष पण नसतं कॉमेंटेटर काय बोलतात कोण काय बोलतंय, त्यांचं लक्ष एकच असतं की आपली टीम जिंकली पाहिजे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. आपण बघितलं तर 10 चेंडू शिल्लक होते, 8 धावांची गरज होती. आपल्याला एखादा फटका येईल आणि मग ते वानिवली संघ सहज जिंकेल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एकतर्फी मॅच सहजासहजी होत नाही. जर तुम्ही मेहनत केली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि इथे मात्र एक चेंडू एका धावेची गरज, हा सामना जर सगळ्यांना आवडला असेल तर जोरदार आपण टाळ्या वाजूया. भले इसांबे जिंको किंवा वानिवली जिंको, कोणतरी एक जिंकणार, पण मॅच मस्त झालेली आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे, मैदानामध्ये कोणी जाऊ नका. इसांबे जिंकणार की वानिवली, शेवटचा चेंडू. खरं तर इसांबेचं जे भविष्य आहे ते या गोलंदाजाच्या हातामध्ये, आणि फलंदाज जो आहे स्ट्राईक एंडला प्रतीक स्वप्नील, त्याच्या हातामध्ये वानिवलीचं भविष्य आहे. बघूया, एक चेंडू एका धावेची गरज. 2-3 चेंडू राखून मॅच होत असते. एक चेंडू आणि एका धावेची गरज. चला, तो या मॅचचा हिरो ठरतोय. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचा. गिरावळे संघ, आपल्या संघनायकाला विनंती आहे मैदानात लगेच जायचंय, कारण येतील तुमचे प्लेयर, कारण खूप उशीर होतो. कारण काल 5 वाजले आम्हाला, 6 वाजले, सॉरी 6 वाजता आम्ही इथून गेलो, तर आज किती वाजतील. वेळ करायचा नाहीये, विलंब करायचा नाहीये, सहकार्य करा. मॅन ऑफ द मॅच आशिष मालुसरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारदर्शक देत आहेत, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. गिरावळे संघाच्या संघनायकाला पुकार आहे की